सर आता कुटुंब तर मला सांभाळावंच लागणार आहे, पण माझं एकच आहे की बा जसं आपला भारताच्या सीमेवर आपला जवान म्हणजे कोणतंही न अपेक्षा बाळगता आपल्या म्हणजे आपल्या भारताची म्हणजे सेवा करते, त्याप्रमाणे एक सर मी एक म्हणजे एक भारतासाठी सेवाच करत आहे ना. प्रत्येक विद्यार्थ्याचं जर अक्षर चांगलं झालं तर येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे चांगले गुण मिळतील आणि नक्की त्याचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचेल सर. तर माझं एकच ध्येय आहे की माझं गाव गुगुळपिंपरी आहे, पण माझं गाव गुगुळपिंपरी नसून माझा महाराष्ट्रच माझं गाव आहे आणि माझं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हस्ताक्षर चांगलं व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे सर. प्रत्येकाला वाटतंय की आपलं अक्षर हे सुंदर असावं, वळणदार असावं. ग्रामीण भागात म्हणतात ना की मोत्यासारखं त्यांचं अक्षर आहे अथवा मोत्यावानी अक्षर असायला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतंय. मात्र या अक्षराशी संबंधित अथवा हस्ताक्षराशी संबंधित एक अनोखं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. ते आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील पांडुरंग चोपडे. ज्या हिंगोली जिल्ह्याचं नाव घेताना त्या ठिकाणचं पाण्याचं दुर्भिक्ष्य हे समोर येतं. मात्र पांडुरंग चोपडे हे हस्ताक्षर सुंदर व्हावं या गोष्टीनं झपाटून निघाले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर ही हस्ताक्षर चळवळ घेऊन हिंडताना ते पाहायला मिळतात. BA BEd व DEd असं शिक्षण झालेले पांडुरंग चोपडे हे हस्ताक्षरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत आणि अनेकांचं अक्षर सुधारण्याचं काम, हस्ताक्षर सुधारण्याचं काम त्यांनी केलेले आहेत. तर आपल्या स्टुडिओत आहेत पांडुरंग चोपडे. काय सांगणार सर, आपण हस्ताक्षरासंदर्भात जी लिपी आहे ती महाराष्ट्रभर आपण फिरून त्याची जनजागृती करत आहात, काय अनुभव आहे? सर हस्ताक्षर म्हणजे एक प्रयत्न साध्य केला आहे, नवैनिक शास्त्र आहे, त्याचा संबंध माणसाच्या मेंदूशी असते. आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते आपलं स्वतःचं हस्ताक्षर सुंदर असावं, पण येत नाही. प्रत्येक शिक्षकसुद्धा आईवडीलसुद्धा म्हणतात विद्यार्थ्याला की हँडरायटिंग चांगलं काढ, हँडरायटिंग चांगलं काढ, पण नेमकं चांगलं कसं काढायचं ही टेक्निक नाही. खराब हस्ताक्षर म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलेलं सुंदर हस्ताक्षर शिक्षणाचा पाय आहे, सुंदर हस्ताक्षर व्यक्तिमत्व घडवते, सुंदर हस्ताक्षर विद्यार्थ्याचा दागिना आहे. पण खराब हस्ताक्षर म्हणजे कोणत्या स्टोल डावीकडे कोणत्याचा उजवीकडे जे गिचण बिचण हँडरायटिंग काढतात त्याला म्हणतात खराब हँडरायटिंग. आता वर्षभर वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करतात, पण येणाऱ्या दिवसामध्ये खरी एक्झाम 3 तासाची असते. त्या 3 तासामध्ये जर हँडरायटिंग चांगलं असेल तरच त्या विद्यार्थ्याला पर्सेंटेज चांगले पडतात. आता बरेचसे विद्यार्थी असे मी पाहतो की आप लिखे खुदा वाचे, त्यानं लिहिल्याच्या नंतर त्याला पण वाचता येत नाही, मग ते एक्झाममध्ये मार्क्स म्हणजे काय सरांना काय समजणार आहे. त्याच्यामुळं मी हँडरायटिंगचे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा चालू केली आणि महाराष्ट्रामध्ये 6 लाख विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिलं आणि असे सुद्धा आता कार्यशाळा येणाऱ्या दिवसामध्ये मी चालूच ठेवणार आहे. थोडंसं पुढे आहे सर. विषय असा आहे की आपण BA DEd आपलं झालेलं आहे, सगळेजण बरेचसे तरुण हे शिक्षण झाल्यानंतर नोकरीकडे वळतात. मात्र आपण गेल्या 16 वर्षापासून ही हस्ताक्षराची जी मोहीम आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत, नोकरीकडे का वळले नाही? नोकरीकडे कसं सर, मी एक म्हणजे सामान्य घरचा आहे आणि आज 20 लाख 25 लाख कुठेही शाळेवर जर द्यायचे म्हटलं तर माझ्याकडे एवढं नव्हतं. आणि विशेष म्हणजे मी एकदम सामान्य कुटुंबांना माझी एवढी मी हालतीची परिस्थिती आहे, पण तरीसुद्धा म्हणजे न खचता म्हणजे न काही म्हणजे चुकीचे निर्णय न घेता किंवा आपल्याकडे जे म्हणजे हस्ताक्षर माझं चांगलं होतं आणि त्याचंच मी बँडिंग करून किंवा विद्यार्थ्याचं हस्ताक्षर चांगलं कसं होईल. आणि आज शासनसुद्धा म्हणत आहे की गुणवत्ता वाढवा, पण गुणवत्ता नेमकी कशी वाढवायची, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 2 स्किल लागतात. एक तर हँडरायटिंग चांगली लागते आणि वर्षभरात काय अभ्यास केला ते त्या एक्झाममध्ये लिहावं लागते. त्याच्यासाठी मी ते हँडरायटिंग वर्कशॉप म्हणजे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा चालू केली आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याचं माझं तर एकच म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं हस्ताक्षर मोत्यासारखं असायला पाहिजे, कारण वर्षभर काय करते याच्यापेक्षा एक्झाममध्ये काय लिहिते हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ही कार्यशाळा सुरूच ठेवत आहे मी सर. सुंदर अक्षर शिकण्यासाठी अथवा त्याचं वळण लागण्यासाठी कोणत्या अशा ट्रिक्स आहेत जे विद्यार्थ्यांनी अंमलात आणायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, काय सांगणार? सर आता सर्व हँडरायटिंग याच्यापासून बनते. एक अर्धगोल उजव्या बाजूला, एक अर्धगोल डाव्या बाजूला, एक अर्धगोल वरच्या बाजूला, एक अर्धगोल खालच्या बाजूला, पूर्ण गोल, सरळ उभी रेषा, तिरपी रेषा, आडवी रेषा आणि डॉट, हे पार्ट्स ऑफ लेटर्स आहेत. सर्व हँडरायटिंग याच्यापासून बनते, इंग्रजी, मराठी, कर्सिव सर्व. आता काढताना फक्त एकच आहे, विद्यार्थी काढताना म्हणजे हा एच आणि एच सारखाच काढतात, त्याच्यानंतर या वचा प करून टाकतात, त्याच्यानंतर या बचा षटकोन शे करतात, म्हणजे यालाच म्हणतात खराब हस्ताक्षर. पण मी सर एकदम सोप्या पद्धतीमध्ये एक हँडरायटिंगचं म्हणजे एक स्किल तयार केलं. सर 1 2 3 असे सिरीज लावून म्हणजे अर्धगोल, आडव्या रेषा, उभ्या रेषा, इथे हे थोडंसं हे केलं तर प्रेक्षकांना पण तसं पाहता येईल.
हो सर. आता हे बघा सर, आता हे वन लाईनचं नोटबुक आहे. या वन लाईनमध्ये नेमकं विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीत काढायचं. आता हे जे काढताना वन लाईनमध्ये काढताना ही जी रेषा आहे स्टँडिंग लाईन ही काढायला पाहिजे 50%मध्ये. म्हणजे याच्यामध्ये सर आणि त्याच्यानंतर ही जी रेषा आहे 50% आहे, हाफ सर्कल हा 25%मध्ये, रेषा 50 आहे, हाफ सर्कल हा 25%मध्ये, परत ही रेषा 50 आहे, हाफ सर्कल हा 25%मध्ये, परत रेषा 50 आहे, हाफ सर्कल 25%मध्ये. त्याच्यानंतर परत सर हे जे पार्ट्स ऑफ लेटर्सच आहेत, ही रेषा 50%मध्ये आहे, तर हाफ सर्कल हा वरच्या बाजूला आहे, रेषा 50% आहे, हा अर्धगोल वरच्या बाजूला आहे, परत रेषा 50 आहे, हा अर्धगोल खालच्या बाजूला आहे. हे सर पार्ट्स ऑफ लेटर्स आहेत. पण हे झाले पार्ट्स ऑफ लेटर्स. आता याच्यापासून सर सर्वात महत्त्वाचं एकच आहे, याच्यापासून अक्षर बनणार. तर अक्षर कसं बनणार आणि खराब हस्ताक्षरातून चांगलं अक्षर कसं करायचं, याच्यात आणखीन दुसरे टेक्निक आहे सर. सर्वात महत्त्वाचं आता विद्यार्थी काढतात तर हे वन लाईनचं नोटबुक आहे सर. या वन लाईनमध्ये काढताना सर्वात महत्त्वाचं हे 2 ओळीचं अंतर मी 100 म्हणून असं तयार केलेलं आहे. पण बरेचसे विद्यार्थी सर 100मध्येच अक्षर काढतात. पण 100मध्ये न काढता हे जे वरचे जे डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स मराठीसाठी असते. इंग्रजी अक्षर खालच्या रेषेला चिटकून आणि मराठी वरच्या. आता इंग्रजी अक्षर काढताना सर्वात महत्त्वाचं एपासून तर झेडपर्यंत कॅपिटल अक्षराची हाईट 50%मध्ये काढावं लागते सर. 50% म्हणजे 2 ओळीच्या मध्य सेंटरला 50%मध्ये. त्याच्यानंतर हे झाले 26 अक्षरं सर, 26 अक्षरांची हाईट. पण काही अक्षरं असे आहेत सर त्याची उंचीसुद्धा आहे स्मॉल, पण त्याची उंचीसुद्धा कॅपिटलमध्ये एवढीच उंची काढावी लागते, म्हणजे 50%. हा बी असेल, हा डी असेल, त्याच्यानंतर एफ असेल, त्याच्यानंतर एच असेल, त्याच्यानंतर इकडं जर पाहिलं आपण तर के असेल, केची उंची 50%मध्ये, टीसुद्धा 50%मध्ये, म्हणजे बी डी एफ एच एल के टी हे जे 7 अक्षर आहेत यांचीसुद्धा 50%मध्येच अक्षर काढावं लागतात सर. आता काही विद्यार्थी सर जी जे पी क्यू वाढताना काय करतात, जी म्हटलं की असा काढतात, जे म्हटलं की असा, आता त्याच्यानंतर पी म्हटलं की असा, हा क्यू म्हटलं की असा, हे चुकीचे अक्षर काढतात. यालासुद्धा सर प्रमाण आहे, यालासुद्धा सर हाईट आहे, यालासुद्धा काय एक शास्त्र आहे. कारण जसं 1 किलो भाजीमध्ये 1 किलो मीठ टाकलं तर खारट होते, म्हणजे तिथंसुद्धा प्रमाण आहे, तिथंसुद्धा हाईट आहे, तिथंसुद्धा एक शास्त्र आहे. तसं आपल्या हँडरायटिंगमध्ये सुद्धा शास्त्र आहे. जी काढताना असा हा 25% वर 20 लाईनच्या खाली, जे असेल तरी 25% वर 20 खाली, पी असेल तरी 20 वर 20 खाली, आणि क्यू असेल तरी, आणि वायसुद्धा 25% वर 20 लाईनच्या खाली. नाही तर वाय काढताना बरेचसे विद्यार्थी अशी सेफ्टी देऊन टाकतात, या यूचा डब्ल्यूच करून टाकतात. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न असेल सर तर 1 मार्क त्याचा इथं कटू शकते, कारण यूचा डब्ल्यू झाला. कारण इथं का पाहताना फक्त सर तिथं हँडरायटिंग पाहिलं जाते. आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत, आता या वचा प करतात सर मराठीमध्ये जर पाहिलं आपण तर. आता काढलेला व आहे पण दिसत आहे, म्हणजे पेपर चेक करणारे सर आहेत त्यांना हा प दिसत आहे, म्हणजे इथं सुद्धा 1 मार्क त्याचा कटू शकते. बरेचसे विद्यार्थी सर आता ब काढलेला आहे पण त्या बचा षटकोनश दिसत आहे, काढला त्यांना ब काढलेला आहे पण षटकोनश दिसत आहे, म्हणजे तिथं सुद्धा त्याचा 1 मार्क कटू शकते. म्हणजे सर असं एकदम सोप्या पद्धतीत टेक्निक आहे. सर आपण ज्या पद्धतीनं सांगितलेत तर याची बेसिक नॉलेज जे आहे त्याचं 1, 2, 3 नंबर असं सविस्तर, म्हणजे थोडं फास्ट न सांगता थोडक्यात, जसं अर्धगोल, पूर्ण गोल, आडवी रेषा, उभी रेषा हे जे आहे तर सिरीज वाईज जर सांगितलं तर विद्यार्थ्यांना पण तेवढ्याच, म्हणजे प्रेक्षकांना पण तसं तेवढ्याच याच्यात लक्षात येईल. सिरीज वाईजनुसार जर सांगितलं सर तर आता हे वन लाईनचं नोटबुक आहे. आता याच्यामध्ये सर ही जर रेषा काढायची असेल तर एकदम स्टँडिंग रेषा काढावं लागते विद्यार्थ्यांना, ही 50%मध्ये काढावं लागते. त्याच्यानंतर ही 2nd नंबरची जी आपण रेषा काढणार, आता ही वन लाईनचं नोटबुक आहे, याच्यामध्ये रेषा 50%मध्ये काढावं लागते, पण अर्धगोल हा 25%, म्हणजे हे पार्ट्स ऑफ लेटर्स, याच्यापासून सर्व अक्षर तयार होते सर. त्याच्यानंतर आपण जर आता परत दुसरा गट तयार केला तर याच्यामध्ये रेषा 50%मध्ये, अर्धगोल हा 25%, परत रेषा 50, अर्धगोल 25%, परत जर खाली आपण पाहिलं तर रेषा हा वरच्या बाजूला रेषा 50% आहे आणि अर्धगोल हा 25%, म्हणजे सर्व अक्षर सर याच्यापासूनच बनतात, याच्यापासून अक्षर बनणार. विद्यार्थ्यांनी हे ज्या पद्धतीनं सांगितलं हे की उभी रेषा आहे, त्यानंतर अर्धगोल आहेत, अर्धगोल म्हणजे उजव्या हाताला, अर्धगोल डाव्या हाताला, आणि ह्या उभ्या रेषा आहेत, आणि हे म्हणजे आपण जे वन लाईनचं जे आपण वही किंवा रजिस्टर वापरतो त्याच्यामधलं हे लेटर्स आहेत.
आणि विद्यार्थ्यांनी हे किती दिवस याची किती पेजमध्ये प्रॅक्टिस केली तर त्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा? कमीत कमी सर 10 दिवस प्रॅक्टिस करावं लागेल. 10 दिवस जर प्रॅक्टिस केली तर दोन्ही पण हँडरायटिंग त्याचे चांगले होतील, कारण याच्यापासून सर्व हँडरायटिंग बनते. सर याला म्हणतात अक्षर अभ्यास यंत्र. आपल्या भारतामध्ये अक्षर अभ्यास यंत्र म्हटलं तर हे अक्षर अभ्यास यंत्र आहे सर. याच्यापासून सर्व हँडरायटिंग बनते. इंग्रजी, मराठी, हिंदी, कर्सू सर्व हँडरायटिंग याच्यापासून बनते. याच्यामध्ये सर्व पार्ट्स ऑफ लेटर्स म्हणजे सर्व आले सर. आता हा डॉट पण आला, त्याच्यानंतर हा सर्कल आला, हा एक अर्धगोल वरच्या बाजूला आला, हा खालच्या बाजूला आला, हा एक अर्धगोल उजव्या बाजूला, एक अर्धगोल डाव्या बाजूला, आणि हे तिरप्या रेषा आल्या. म्हणजे सर्व जे हँडरायटिंग आहे सर, हे सर्व हँडरायटिंग याच्यापासूनच बनते. म्हणजे याच्यापासून सर्व अक्षर सर्व याच्यापासून बनतात. याला म्हणतात अक्षर अभ्यास यंत्र. याच्यापासून सी झाला, याच्यापासून ए झाला, याच्यापासून डी झाला, याच्यापासून मराठीचा व झाला, याच्यापासून क सुद्धा झाला, आणि याच्यापासून म्हणजे सर्व अक्षर सर. आता याच्यापासून एस सुद्धा होते सर. मग विद्यार्थ्यांनी हे जे लेटर्स आहेत याची किती दिवस म्हणजे किती किती पेजेस प्रॅक्टिस जर केली तर त्यांची हस्ताक्षर वळणदार आणि सुटसुटीत होईल? 10 दिवस लागतील सर. मराठीमध्ये 5 दिवस आणि इंग्रजीमध्ये 5 दिवस, म्हणजे मिनिमम 10 दिवस तरी त्यांना म्हणजे हाईटनुसार तरी काढावं लागेल. आता बरेचसे विद्यार्थी सर 100मध्ये अक्षर काढतात, कारण कोणत्याच विद्यार्थ्याला वाटत नाही स्वतःचं हस्ताक्षर खराब असावं, पण त्याच्या डोक्यामध्ये, कारण अक्षर आपल्या विचाराशी जुळलेले, जोपर्यंत आपले विचार बदलले जात नाही तोपर्यंत हस्ताक्षर बदलले जात नाही. आज प्रत्येक पालकाचं तेच समस्या आहे की हँडरायटिंग चांगलं काढ, पण अक्षर त्याच्या डोक्यात बसले आहेत सर. आता बरेचसे विद्यार्थी सर 100मध्ये काढून टाकतात. 100मध्ये काढणं म्हणजे त्याला माहीत नाही सर, पण इथं ऑनलाईनमध्ये काढताना 100मध्ये काढायचं चालतच नाही, कारण हे जे वरचं जे अंतर आहे हे मराठीसाठी असते. म्हणजे इंग्रजी अक्षर खालच्या रेषेला चिटकून मराठी वरच्या. आता बरेचसे विद्यार्थी मी पाहतो सर असे कार्यशाळा घेताना, तर बरेचसे विद्यार्थी इंग्रजी अक्षर वरच्या रेषेला चिटकून काढतात, म्हणजे त्याला तर म्हणतात अक्षर ज्ञान नाही, कारण इंग्रजी अक्षर खालच्या चिटकून काढावं लागेल आणि मराठी वरच्या रेषेला. आता मराठीमध्ये जर पाहिलं आपण सर मात्रा, विलांटी, उकार, तर विद्यार्थ्याचे भरपूर मोठमोठ्याला मात्रे, 2 मात्रे जर असतील, जर अक्षर असेल तर दोन्हीवर देतात. हे पण चुकीचं आहे सर. काना असेल तर दोन्ही मात्रे दोन्ही या कानावरच असायला पाहिजेत, म्हणजे एक मात्रा इकडं आणि एक मात्रा अक्षरावर असं पण देतात, ते पण चुकीचं आहे सर. आपण शेवटचा प्रश्न तुम्हाला सर, विषय असा आहे की ज्या पद्धतीने आपण लेटर्स काढतात 10 दिवसामध्ये निश्चित ह्या ट्रिक्स जर वापरल्या तर विद्यार्थ्यांच्या अक्षरात सुधारणा होती. 100% तर सर आपण गेल्या 16 वर्षापासून हे काम करतात, आपलं कुटुंब पण आहे, तुम्ही शिक्षणसुद्धा PG पर्यंत चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, तर मग उदरनिर्वाहाचं साधन नेमकं काय आहे? उदरनिर्वाहापेक्षा मी कसं सर की माझं हँडरायटिंग चांगलं होतं, तर माझं एकच ध्येय आहे की माझं गाव गुगुळ पिंपरी आहे, पण माझं गाव गुगुळ पिंपरी नसून माझा महाराष्ट्रच माझं गाव आहे, आणि माझं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हस्ताक्षर चांगलं हो याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे सर. कुटुंबासाठी कशी योजना आहे कुटुंब दाखवून? सर आता कुटुंब तर मला सांभाळावंच लागणार आहे, पण माझं एकच आहे की जसं आपला भारताच्या सीमेवर आपला जवान म्हणजे कोणत्याही न अपेक्षा बाळगता आपल्या म्हणजे आपल्या भारताची म्हणजे सेवा करते, त्याप्रमाणे एक सर मी एक भारतासाठी सेवाच करत आहे ना. प्रत्येक विद्यार्थ्याचं जर अक्षर चांगलं झालं तर येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे चांगले गुण मिळतील आणि नक्की त्याचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचेल सर. निश्चितच. तर हे आपल्यासोबत होते पांडुरंग चोपडे सर, ज्यांनी हस्ताक्षर, विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर चांगलं व्हावं किंवा ते सुंदर वळणदार व्हावं या दृष्टिकोनातून ही मोहीम गेल्या 16 वर्षापासून सुरू केलेली. चोपडे सर महाराष्ट्रभर फिरत आहेत. मराठवाड्यामध्ये अनेक जे 9 जिल्हे 9 जिल्ह्यामध्ये त्यांचं भ्रमण चालू आहे. त्यांनी कोकणामध्ये पण फिरलेले आहेत, विदर्भामध्ये सुद्धा फिरलेले आहेत, आणि त्यांची जी हस्ताक्षर मोहीम आहे ही अविरतपणे चालू आहे. मात्र दुर्दैव असं आहे की चांगलं शिक्षण घेऊनही चोपडे सरांना शासकीय नोकरीत कुठं सामावून घेतल्या गेलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे जे काही तुटपुंज मानधन मिळतंय त्याच्यावरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतोय. मात्र असं प्रेरणादायी शिक्षणाचं जे काही ध्येय घेऊन फिरणारा हा ध्येयवेडा तरुण आता महाराष्ट्रभर फिरताना पाहायला मिळतोय, आणि या माध्यमातून अशा हजारो लाखो विद्यार्थ्यांची जे अक्षर सुंदर करण्याचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न तो अविरत करतोय.